नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार, परंतु जाणून घ्या पैसे मिळण्यासाठी आता किती दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिले आहेत, किती दिवस फक्त हे पैसे येणार आहेत। जर याच्या पुढे जर तुमची तारीख गेली तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाहीये। चौथा हप्ता असू द्या, पाचवा हप्ता असू द्या, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्यासाठी व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत बघा। किती दिवस तुम्हाला हे राहिलेले आहेत ज्याने तुम्हाला पैसे येणार आहेत। आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते काल सकाळपासूनच यायला सुरुवात झालेली आहे। दिवाळी बोनस, आता दिवाळी बोनस सोडा तर बाकीचे सुद्धा पैसे जर आले नसतील तर तुम्हाला तुमच्याकडे आता काहीच दिवस राहिलेले आहे शिल्लक। जर या दिवसात तुम्हाला पैसे नाही आले आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुढे, तर हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्वतः आदित्य तटकरे मॅडम सुद्धा सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनचं जे चिन्ह आहे म्हणजे घंटीचं चिन्ह आहे ते दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की सगळ्या ज्या आपल्या महिला आहेत, पात्र जे काही माता भगिनी आहेत, त्या सगळ्या या लाडक्या बहीण योजनेचे जे काही चौथा आणि पाचवा हप्ता आहे याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। एवढंच काय तर जे काही पहिले 3 हप्ते आहेत हे जे सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहेत, तर त्याच्याविषयी सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पैसे एकदम मिळणार अजित पवारांनी घोषणा केली होती, तुम्हाला माहिती आहे। परंतु आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काही दिवस उरलेले आहेत, तर ते दिवस किती आणि तुम्हाला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये हे आपण सगळं सांगणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यावधी महिलांना प्रतिमाह 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की महिन्याला 1,500 रुपये हे तुमच्या अकाउंटवर येत आहेत। यापूर्वी काही महिन्यांपूर्वी ही योजना सुरू झाली होती आणि या योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यामध्ये परत एकदा आता 3,000 रुपये हे पडत आहेत। आणि काल मी तुम्हाला मेसेजसुद्धा दाखवले आहेत की कोणाकोणाला 7,500 रुपये आले, ते तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सगळे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यामुळे महिलांना आपल्या बँक खात्याची KYC तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा असं सुद्धा आवाहन केलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाच्या सूचना ज्या पुढे आहेत त्या एकदम महत्त्वाच्या आहेत की पुढचे ते किती दिवस आहेत आणि त्यात तुम्हाला काय करायचे, हे सगळ्यात महत्त्वाच्या घोषणा आहेत। तिथं नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच मिळणार, लक्षात घ्या। नोव्हेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत ते आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहेत आणि ऑक्टोबरचे पण ऑक्टोबरमध्येच मिळणार आहेत। आता कोणाकोणाला पैसे कालपासून आलेले आहेत त्यांनी दिवाळी बोनस आला असं लिहायचं आहे आणि कोणाकोणाला नाही आला त्यांनी नाही आला, दिवाळी बोनस नाही आला असं लिहायचं आहे। आणि कोणाकोणाला अजून एकही हप्ता नाही मिळाला आहे त्यांनी पण तिथं कमेंट करायचे आहेत। कुठलेही असू दे, तुमचे गॅसबद्दल असू द्या किंवा कुठलेही, तुम्ही तिथं कमेंट करू शकता, म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की कोणाला हे पैसे मिळत आहेत आणि कोणाला पैसे हे मिळत नाही आहेत। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, तुम्हाला माहिती आहे की नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सुद्धा इथं शासनाने घेतला होता। आणि तुम्हाला माहिती आहे की आता भाऊबीजेचं एक गिफ्ट म्हणून सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे 1,500 आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 हे दोन्ही असे 3,000 रुपये एकदाच बहिणीच्या अकाउंटवरती पडणार आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। आता लक्षात घ्या, अवघे किती दिवस राहिलेत तर अवघ्या 6 दिवसांच्या आत जमा होणार 3,000 रुपये। 6 दिवसाचे जर पुढे गेलं तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही आहे। हे फक्त लास्टचे 6 दिवसच राहिलेले आहेत। ह्या 6 दिवसातच तुमच्या अकाउंटला पैसे आले तर येणार, कारण पुढं काय होणार आहे, पुढं आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहितेमध्ये शासनाला कोणतंही काम, शासकीय काम हे करता येणार नाही आहे, कोणत्याही योजनेचं काम तिथं करता येणार नाही आहे। तर 6 दिवस कोणते आणि काय त्यात तुम्हाला पुढं काय करायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, अजित पवार यांनी घोषणा करताना 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधीपर्यंत येतील हेही सांगितलं होतं। त्यांनी सांगितल्यानुसार येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना हे 3,000 रुपये मिळणार आहेत, म्हणजे साधारण 6 ते 7 दिवसात लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। असं आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आता 6 दिवस राहिलेले आहेत। ह्या 6 दिवसाच्या आत जर पैसे जमा झाले तर झाले, नाहीतर मग पुढं आपल्या इकडं पैसे यायची शक्यता थोडी कमी आहे, कारण पुढं आचारसंहिता लागू होणार, बाकीचे जे काही शासनाचे निर्णय असतात ते सध्या बंद होण्याची इथं शक्यता आहे। आणि आत्तापर्यंत लक्षात घ्या, 3 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। ज्यांना अजून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे नाही मिळाले तर त्यांनी काय करायचं आहे ते पण मी सांगतो, आणि ज्यांना दिवाळी बोनस नाही मिळाला आहे त्यांनी सुद्धा काय करायचं आहे हेही सांगतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून देण्यात आलेला आहे। ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आलेले होते। कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते, म्हणजेच महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे हे मिळालेले आहेत। आणि आता ऑक्टोबर महिन्यात आगामी 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा देण्यात येतील। लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की मला 3,000 रुपये आले, आता हे 3,000 रुपये कसे आले तुम्हाला समजलं। तुमचं
जुलै आणि ऑगस्ट तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला होता किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, पण तुमच्या काही कागदपत्राच्या त्रुटीमुळे एडिटनंतरसुद्धा तुमच्याकडे काही प्रॉब्लेम्स होते किंवा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह झाला नव्हता, म्हणून त्यांनी जुलै आणि ऑगस्टचे एकदम पैसे कागद त्रुटीमुळे पैसे न आलेल्या महिलांना किंवा अन्य काही कारणं असतील अशा महिलांना 2 महिन्याचे 3,000 रुपये दिले होते. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे ज्यांना 3,000 आले होते ते जुलै आणि ऑगस्टचे आले होते. आता तुम्ही म्हणाल मग आमचं सप्टेंबरचे पैसे कधी येणार, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे कधी येणार, गॅसचे पैसे कधी येणार, तुम्ही जर म्हणताय 6 दिवस राहिलं. हो, तर तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे, ज्यांचं सप्टेंबर महिन्याचे पैसे राहिलेत किंवा ज्यांचा दिवाळी बोनस राहिला आहे त्यांनासुद्धा येत्या 6 दिवसाच्या आत पैसे येणार आहेत. आता लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका ह्या फोन करत आहेत, कोणाकोणाच्या तक्रारी असतील त्यांना लवकर सांगा, कारण येत्या 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजे मंगळवारपर्यंत तुम्हाला 8 तारखेपर्यंत तुम्हाला या सगळ्या तक्रारी नोंदवायच्या आहेत. जर तुम्ही तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला पुढच्या येत्या 6 दिवसात पैसे मिळणं अवघड आहे. त्यामुळं आता लगेच काम करायचं, तुम्हाला अंगणवाडी का सेवेकडे जायचं आहे, तुमची जी काही तक्रार आहे तिथं नोंदवायची, कारण त्या स्वतः फोन करून सुद्धा विचारत आहेत आणि हे चांगलं काम अंगणवाडी का सेविका करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांचं खूप कौतुक आहे. लक्षात घ्या, आता सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आणि ऑक्टोबरचे, तर हे आता 3 हप्त्याचे पैसे एकत्र येतील. म्हणजे 4,500, ज्यांना 3,000 आले त्यांना 4,500 रुपये हे एकत्र येतील. आता कोण म्हणते की आम्हाला फक्त सप्टेंबरचेच आले, जुलै ऑगस्टचे आले नाही, तर जुलै ऑगस्टचे पैसेसुद्धा येतील. कारण असे सुद्धा केसेस खूप आहेत की फक्त सप्टेंबरचे पैसे आले, पहिले पैसेच आले नाही आहेत. काय करायचं, तर लक्षात घ्या, ज्यांचे पण पैसे राहिलेले आहेत ह्या सगळ्यांचे पैसे हे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये सगळ्यांचे पैसे येणार आहेत. फक्त तुम्हाला 1 ते 2 काम करायचे आहे, ते म्हणजे चुकून तुमचं एकदा आधार सीडिंग स्टेटस झालेलं आहे का नाही हे चेक करायचे. कारण तुम्हाला माहिती आहे आधार सीडिंगसाठी आता रांगा लागलेल्या आहेत सगळ्या बँकेमध्ये, आपण बघत आहोत. आणि बँकेवरती लोड आल्यामुळं तिथं काय होतं आहे, तर ह्या प्रोसेसला उशीर होत आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही आज जर आधार सीडिंग करून आला तर 3 ते 4 दिवसानंतर ते म्हणतात की या, मग तुम्हाला आम्ही सांगू त्याचं स्टेटस काय आहे. आणि जर आपलं आता समजा आज जर तुम्ही करायला गेले तर 3 ते 4 दिवसात म्हटलं तर ह्या काळ निघून जाईल. मग काय करायचं, तुम्ही ऑनलाईनसुद्धा घर बसल्या त्याचं आधार सीडिंग करू शकता. त्यांचं डेस्कटॉप ॲप्लिकेशन असतं, बँकेत जाऊन तुम्ही विचारू शकता की ऑनलाईन कसं करायचं. प्रत्येक बँकेची प्रोसेस वेगळी असू शकते, तुम्ही प्रत्येक बँकेला जाऊन विचारू शकता, ते लवकरात लवकर करून समजून सांगतील आणि ते करून देतील. आता लक्षात घ्या, त्यामुळं पटकन आधार सीडिंगचं करून घ्या, नाही एकदा स्टेटस चेक करा. कारण आपण फॉर्म भरून आलो म्हणजे आधार सीडिंग झालं असं नाही, त्याला 1 ते 2 दिवस तर लागतात सीडिंगसाठी. तर सगळ्यांचे पैसे हे जमा होतील, कोणीही टेन्शन घेऊ नका. आता गॅस संदर्भात सुद्धा तर ते सांगणं आहे माझं की जर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर नसेल तर म्हणजे महिलेच्या नावावर नसेल तर महिलेच्या नावावर करून घ्या, म्हणजे तुम्हाला येत्या जे काही 4-5 दिवस आहेत त्याच्यामध्ये सबसिडी मिळेल. आता गॅसचे पैसे कोणाला नाही मिळाले, त्यांनी गॅसचे पैसे नाही मिळाले असं सुद्धा तिथं सांगायचं आहे. आता सगळ्या गोष्टींची तुम्हाला एकंदर तर मी माहिती दिलेली आहे. आपल्या व्हिडिओसाठी पटकन पहिल्यांदा लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण असेच कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.